महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच ती समाजसेवकांची भूमी आहे. त्यात महिलांची देखील संख्या लक्षणीय आहे. प्रतिभा कुऱ्हाडे ही अशीच महिला आहे, जी उद्योजकातून समाजसेवेचा वसाही जपत आहे. तिने तिच्या कौशल्याचा वापर महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी केला आहे आणि महिलांना उत्तम आरोग्य देण्यासाठी प्रतिभा झटत आहे. नमस्कार, मी सौभाग्यवती प्रतिभा रमेश कुऱ्हाडे, कॅलिस्टो हायजीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मी डायरेक्टर आहे. बेसिकली कॅलिस्टो हायजीन प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ही एक सॅनिटरी नॅपकिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. 3.5 वर्षापासून ही कंपनी सुरू झाली आहे. या कंपनीची जी सुरुवात झाली आहे तर ते सॅनिटरी नॅपकिनच का, तर ही अशी एक गोष्ट आहे की ती माझ्या जीवाशी संबंधित आहे किंवा अनेक महिलांच्या आरोग्याशी निगडीत आहे. ॲक्च्युली जर आपण आपल्या अवतीभोवती पाहिलं तर भारतामध्ये आजही अशी परिस्थिती की या विषयावरची फारसं बोललं जात नाही किंवा टाळलं जातं या विषयावरची बोलणं. तर या विषयावरती काम आजही खूप प्रमाणात केलं गेलेलं नाही आहे. म्हणजे मला स्वतःला असं जाणवलं की मी एका खेडेगावात गेली, मला गरज लागली, तेव्हा सॅनिटरी नॅपकिन पूर्ण गावातल्या कुठल्याही दुकानामध्ये उपलब्ध नव्हतं. तेव्हा मला समजलं की ही एवढी अत्यावश्यक वस्तू असून जिथे कोल्ड्रिंक्स मिळतात आणि सॅनिटरी नॅपकिन नाही मिळते. तर या विषयावरती जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा मला समजलं की अतिशय प्रगत राज्यांमध्ये सुद्धा सॅनिटरी नॅपकिनचा वापर करणाऱ्या महिलांचं प्रमाण अतिशय कमी आहे. आणि हेच डोळ्यासमोर ठेवून मी सॅनिटरी नॅपकिनच मॅन्युफॅक्चरिंग करायचे. त्याच्यामध्येही असं आहे की आजही प्लॅस्टिकयुक्त सॅनिटरी नॅपकिन आहे ज्याचा त्या महिलांना त्रास होतोय, पण तरीही त्या तेच वापरतात कारण त्यांच्याकडे पर्याय नाही आहे. यासाठी आपण कॉटन फुली बायोडिग्रेडेबल ज्याचं विघटन होतं अशा प्रकारच्या सॅनिटरी नॅपकिन आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. म्हणजे माझा एकच उद्देश होता याच्यामध्ये की एक मोलमजुरी करणारी जी बाई असेल ती सुद्धा आपले प्रोडक्ट खरेदी करू शकेल आणि एखादी कॉर्पोरेट महिला असेल तर ती सुद्धा ते प्रोडक्ट वापरू शकेल. म्हणून एक 30-35 रुपयापासून ते 350 रुपयापर्यंत ची रेंज आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन वापरतो. फक्त याच्यामध्ये नेहमी एक तत्व म्हणा मी पाळलेलं आहे की याच्यामध्ये मी कुठेही प्लास्टिक किंवा केमिकलचा वापर होऊ देत नाही. सर्व सॅनिटरी नॅपकिन कॉटनचेच आणि फुली बायोडिग्रेडेबल असतात. सोपं तर नसतंच आणि विरोध झाला तरच मला वाटतं आपण जिद्दीने का उभं राहू शकतो. जेव्हा मी हे काहीतरी करायचं ठरवलं तर तेव्हा असं असतंच की बाबा आपण घरातनंच घर सांभाळणं महत्वाचं आहे किंवा बाहेर पडलं तर दुर्लक्ष होईल घराकडे, तर या काही गोष्टी असतात. पण एक महिला म्हणून तिला सगळं माहिती असतं की तिचं मुलांकडे तेवढंच लक्ष असणारच आहे, तिचं घराकडे तेवढं लक्ष असणारच आहे, पण ती तिची स्वप्न तरीही पूर्ण करू शकते कारण तिच्यामध्ये तेवढी ताकद असेल ते सगळं मॅनेज करू शकेल. आणि हो, त्यावेळेला मी ठरवलं की मी माझ्या घराकडे तर दुर्लक्ष नक्की नाही होऊन देणार आहे, पण मी हे काम नक्की करणार आहे. त्यावेळी बहीण होती, एक मैत्रीण होती, तर त्या दोघींनी सपोर्ट केला. मी माझी संकल्पना मांडली की बाबा हा विषय खूप गंभीर आहे, याच्यावर काम करण्याची आपल्याला खूप गरज आहे. तर माझी अशी इच्छा आहे की आपण याचं काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करूया आणि याचा बिझनेस चालू करूया. त्यामध्ये सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन माझ्या मुलीचं आहे कारण मी नेहमी विचार करायचे की माझी मुलगी जर कलेक्टर व्हावी असं मला वाटतं, तर आई म्हणून मी कुठे आहे, तर आई म्हणून मी पण काहीतरी स्वतःचं अस्तित्व शोधणं खूप गरजेचं होतं कारण प्रत्येकीला तिचं स्वतःचं अस्तित्व असावं आणि त्या अस्तित्व शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आज कॅलिस्टो हायजीन प्रायव्हेट लिमिटेड ही एवढी कंपनी उभी राहिली आहे. अनेक महिला आहेत ज्या आज माझ्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. जसं माझं स्वप्न आहे की 10,000 महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं. महिलांनाच का द्यायचं, कारण महिलांना ही बरीचशी कारणं असतात. आज एक महिला शिक्षित झाली किंवा स्वतः तिच्या पायावर उभी राहिली तर ती तिचं अख्खं कुटुंब, तिच्या मुलांनाही ती तशी शिकवण देऊ शकेल. म्हणून माझ्यापर्यंत तुम्ही उभ्या राहा आणि अशा प्रकारे आपल्या भारतातल्या सर्व महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहाव्यात आणि त्यांनी काहीतरी रोजगार, उद्योगधंदे या क्षेत्रामध्ये पुढे यावं. आणि हा एकच मेसेज देऊन आपल्या भारतातल्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.